चला मुलांनो, आत्ताच TET 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे पहा. आणि मी असं तुम्हाला शिकवलेलं पण आहे पहा, की केंद्रीय कोणाचं माप किती असेल तर त्यावरून कंसाचं माप किती आहे किंवा वर्तुळा झालेल्या कोणाचं माप किती. प्रश्न काय आहे पहा, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचं माप किती आहे? 145 अंश. तर आपल्याला विचारलं काय? संगत विशाल कंसाचे माप विचारले पहा. मग अगोदर आकृती समजावून घ्या. पहा, हा वर्तुळ आहे, इथं केंद्र आहे. या केंद्राच्या तिथं जो कोण तयार झालाय हा किती अंशाचा आहे? 125 अंशाचा आहे. हा किती आहे? 125 अंशाचा आहे. आणि आपल्याला विचारलंय काय? हा जो मोठा कंस दिसतो की नाही, संगत प्रतिविशाल कंसाचं माप विचारले. संगत विशाल कंस हे विचारले आपल्याला. आता मागच्या तासाला आपण बघितलं होतं की केंद्रीय कोणाचं माप जेवढं असतं तेवढंच माप त्याने खंडित केलेल्या कंसाचं असतं. मग ह्या कोणाने कोणता कोण खंडित केलाय? हा कंस खंडित केलाय पहा. मग हा जो कंस आहे या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे? 125 अंश असणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि पूर्ण वर्तुळ कंस जो आहे त्याचं माप किती असतं? 360 अंश. पूर्ण वर्तुळ कंस किती मापाचा असतो? 360 अंशाचा असतो पहा. आणि मग त्याच्यातून आपल्याला फक्त हा एवढा वजा करायचा आहे पहा. 125 वजा केलं की आपलं संगत विशाल कंसाचं माप निघतंय पहा. मग 10तून 5 गेले 5, 5तून 2 गेले 3, 2तून 1 गेला 3तून 1 गेला 2, 3तून 1 गेला 2, म्हणजे 235 हे उत्तर आलंय आपलं. पर्याय क्रमांक 2. बघा, खूप सोपं आहे पहा. केंद्रीय कोणाचं जेवढं माप असतं तेवढंच माप त्याने खंडित केलेल्या कंसाचं असतं. आणि आपल्याला हा कंस विचारतात कधी कधी, पण आत्ताच्या परीक्षेला हा संगत विशाल कंस विचारलाय पहा. मग पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं? 360 अंश असतं पहा. आपण घड्याळामध्ये पण शिकलोय पहा, 360 अंशाचं असतं. मग त्याच्यातला हा खंडित केलेल्या कंसाचं माप जर वजा केलं तर जे उत्तर येते ते कोणतं असतं? या संगत विशाल कंसाचं असतं पहा. आहे की नाही सोपं? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.